नमस्कार, मी एरॉन प्रतिनिधी आसिफ शेख। आज आपण या कलकरजोळ गावामध्ये कांद्याचं प्रोडक्ट देण्यासाठी आलतो। पूर्णपणे कांदा डॅमेज झालेला होता। नंतर एका फवारणीमधून त्यांना भरपूर रिझल्ट भेटलेला आहे। तरी आपण शेतकऱ्याला विचारू शकता। नमस्कार। नमस्कार नमस्कार। आपलं नाव? नाव सर काशीनाथ शिवनेश्वर गट्टी। मग तुम्हाला काय काय जाणवले यामध्ये फरक? ಇಲ್ಲ ಯಾನೆಲ್ಲ ಫರಕ್ ಲಾಸ್ಟ್ ಆಗಿತ್ತು ಅದು फरक असं जाणवलं आहे की शेतकऱ्यांनी जो आता कांदा लावला होता, लावल्यानंतर पहिल्या स्प्रेच्या नंतर सेकंड स्प्रेला त्यांना पूर्णपणे रिझल्ट आलेला आहे। कांदा पूर्ण प्लॉट कांद्याचा त्यांचा गेलेला होता। तो ॲरॉनच्या वतीने स्प्रे केल्याच्या नंतर पूर्ण प्लॉट व्यवस्थित जसाचा तसा झाला आणि आता पूर्णपणे कांद्याचा रिझल्ट आलेला आहे। हार्वेस्टिंग चालू आहे, म्हणजे हार्वेस्टिंग झाला। आता तुम्ही जे आहे हे स्प्रे करायच्या अगोदर पूर्ण कांदा तुमचा गेला होता, म्हणजे तो आपण उपटू शकणार नाही असं तुम्हाला वाटत होतं, म्हणजे काहीच ह्याच्यातून मिळणार नाही ही परिस्थिती तुमची होती। पण आता आपण इथं पाहतोय कांद्याचा कलर, कांद्याची साईज, एका शेवटच्या स्प्रेमध्ये ह्या पद्धतीचा रिझल्ट आपल्याला इथं पाहतोय। इथं हार्वेस्टिंग त्यांचं चालवलं आहे, अजून शेतातून माल येतोय, जसं येत आहे तसं तिकडे कट करतायत। मग ह्यांना मराठी बोलता येत नाही। ನಿಮಗ ಒಂದೇ ಸ್ಪ್ರೇದಾಗ ಈ ತರ ಒಂದೇ ಸ್ಪ್ರೇನಾಗ ನೀವು ಎಲ್ಲ ಹೋಗಿತ್ತು, ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಈ ತರ ಈಗ ಈ ತರ ಡೆವಲಪ್ ಆಗೈತಿ। ಮತ್ತೆ ಇದು ನೀವು ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೇಶನ್ ಸಮಾಧಾನ ಇದ್ರೇನ್ರಿ? ಕೈ ಮಾಡ್ಕೋತೇವೆ ನಿಮ್ ಬಿಡಲ್ ತಿಳಿಲ್ಲ, ಬಿಗಿ ಹೇಳಿರಲ್ಲ काय ಮಾಡ್ಕೋತೀರಿ साहेब? आता तुमचा पण कांदा आहे, तुमच्या पण कांद्याला तुम्ही स्प्रे केलाय, तुमचा पण कांदा पूर्णपणे व्यवस्थित आहे कांदा। आमच्या पण कांद्याला रोग पडला होता, पीड रोग पडलेला, तो पण पूर्णपणे आता व्यवस्थित झालाय कांदा। आणि रिझल्ट भरपूर चांगला रिझल्ट आहे। शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त वापरावा अशी सर्वांना विनंती आहे ॲरॉनच्या वतीने। ठीक आहे, धन्यवाद।